बघणार आहोत. त्यामध्ये पहिले महायुद्ध कारणांमध्ये पहिलं कारण आहे तात्कालिक कारण आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड यांची हत्या 28 जून 1914 रोजी ऑस्ट्रिया येथील हंगेरी साम्राज्याचा वारस आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड यांची बोस्नियाची राजधानी साराजेव्हो येथे हत्या करण्यात आली. गॅव्हिलो प्रिन्सप या सर्बियन राष्ट्रवाद्याने ही हत्या केली होती. त्यानंतर दुसरं कारण आहे लष्करी वाद मिलिटरीझम. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील बलाढ्य राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धेला उधाण आले होते. प्रत्येक देश स्वतःचे सैन्यबळ आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा वाढवत होता. विशेषतः जर्मनी आणि ब्रिटन यांच्यातील शस्त्रास्त्र स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. तिसरं कारण आपण बघणार आहोत गुप्त लष्करी करार आणि मित्रत्व अलायन्स सिस्टीम. युरोप दोन गटांमध्ये विभागला गेला होता. त्रिराष्ट्र मैत्री ट्रिपल इंटेंट त्रिराष्ट्र यामध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया. त्यानंतर त्रिराष्ट्र करार ट्रिपल अलायन्स जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि इटली. या गुप्त करारामुळे जेव्हा एखाद्या देशावर संकट आले तेव्हा त्याचे मित्र राष्ट्र आपोआप युद्धामध्ये ओढले गेले. आता चौथं कारण आहे साम्राज्यवाद. युरोपीय राष्ट्रे आशिया आणि आफ्रिकेतील वसाहतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा करत होती. कच्चा माल आणि बाजारपेठ काबीज करण्याच्या या धडपडीतून जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यात तीव्र आर्थिक आणि राजकीय शत्रुत्व निर्माण झाले होते. अशा पद्धतीने साम्राज्यवाद हा जगभरामध्ये वाढत होता. आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे जे काही साम्राज्यवादी स्पर्धेमधील आघाडीचे राष्ट्र होते, हे राष्ट्र एकमेकांवर मोठ्या प्रमाणात कुरघोडी करत होते. यांच्यामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. त्याचप्रमाणे भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये एकीकडे भांडवलदार वर्ग आणि कारखानदार वर्ग, कारखान्यातून जे काही औद्योगिक क्रांतीमुळे जे काही कारखानदारी वाढली होती, ह्या औद्योगिक क्रांतीसाठी कच्च्या मालाची पण आवश्यकता होती. त्यामुळे बाजारपेठ वाढवण्यासाठी यांच्यामध्ये स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. त्यानंतर 5वं पॉईंट आहे तीव्र राष्ट्रवाद. आपल्या राष्ट्राचा अभिमान आणि दुसऱ्या राष्ट्राचा द्वेष ही भावना युरोपभर पसरली होती. बाल्कन प्रदेशातील लहान राष्ट्रांना ऑस्ट्रिया आणि ऑटोमन साम्राज्यापासून स्वतंत्र व्हायचे होते. या वांशिक राष्ट्रवादामुळे सीमेवर सतत तणाव असायचा. त्यामुळे लोकांमध्ये आत्यंतिक राष्ट्रवादाची भावना राष्ट्रामध्ये जागृत झाली. तीव्र राष्ट्रवाद हा इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स ह्या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला. ह्या तीव्र राष्ट्रवादामधूनच त्यांच्यामध्ये शस्त्रस्पर्धा, स्वतःच्या राष्ट्राविषयी जाज्वल्य अभिमान त्यांच्यामध्ये आला आणि त्यामधून आत्यंतिक राष्ट्रवादाची एक नवीन संकल्पना उदयास आली. यामध्ये ज्या राष्ट्रामध्ये जे राष्ट्र सगळ्यात शक्तिशाली असेल ते राष्ट्र इतर राष्ट्रांवर राज्य करू शकते, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनावर हेतुपुरस्सर रुजवण्यात आली. आता यामध्ये राष्ट्रवाद ही जी काही संकल्पना आहे ही खूप व्यापक संकल्पना आहे. राष्ट्रवाद आपल्या देशाविषयी अभिमान असायला हवा, परंतु त्याचवेळी इतर राष्ट्रांवर अन्याय करून जर आपण आपला राष्ट्रवाद वाढवत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे जे पहिले महायुद्ध झाले त्याला तीव्र राष्ट्रवाद हे सुद्धा कारणीभूत होतं. आणि ह्या तीव्र राष्ट्रवाद हे पहिले महायुद्ध घडून आले.
या पहिल्या महायुद्धातून प्रचंड प्रमाणात आर्थिक हानी, अ, त्यानंतर सामाजिक हानी, जैवहानी इत्यादी प्रकारच्या हानी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मानवी जीवनावर घडून आला. आता यामध्ये आपण पहिल्या महायुद्धाची जी काही कारणे होती, पहिले महायुद्ध होण्यासाठी, त्यामध्ये अ, आपण अशा पद्धतीचा निष्कर्ष काढू शकतो की साम्राज्यवाद, लष्करीवाद आणि गुप्त करारांच्या जाळ्यामुळे युरोप एका ज्वालामुखीवर उभा होता, ज्याला साराजेव्होतील हत्येने ठिणगी लावली. त्यामुळे राष्ट्रांमध्ये ह्या कारणांमुळे, गुप्त राजनीतीमुळे, गुप्त करारांमुळे एकमेकांविषयी संशयाची भावना निर्माण होऊन त्याची परिणती पुढे युद्धामध्ये झाली. आपले राष्ट्र इतर राष्ट्रांपेक्षा बलवान असले पाहिजे, आपल्या राष्ट्राच्या पुढे इतर राष्ट्र जाता कामा नये, त्याचप्रमाणे जगभरामध्ये आपल्या राष्ट्राच्या वसाहती ह्या जास्त असल्या पाहिजे. त्यामधूनच पुढे साम्राज्यवादाची भावना आणि जर आपल्या राष्ट्राचं लष्कर हे प्रबळ असेल तर आपण इतर राष्ट्रांवर राज्य करू शकतो, ही भावना राज्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचा परिणाम दुसऱ्या महायुद्धात झाला.